नमस्कार मित्रांनो, माझं नाव रजत जोशी. मी पुण्यातील एक फुलपाखरू आणि निसर्ग अभ्यासक आहे. आज आपल्याशी बोलायचं कारण असं की नॅशनल मॉथ वीक अर्थात राष्ट्रीय पतंग सप्ताह हा सुरू झालेला आहे. हा सप्ताह 19 जुलै 2025 ते 27 जुलै 2025 या कालावधीत साजरा होणार आहे. देशातील विविध NGOs संस्था एकत्र येऊन मॉथ्स अर्थात पतंगांवरती काम करत आहेत आणि त्यांच्याबद्दल जनजागृती पसरवत आहेत. आता पतंग मला विचाराल तर कोण आहेत, तर पतंग म्हणजे फुलपाखरांचे मोठे भाऊ. फुलपाखरांचे मोठे भाऊ कसं, तर सगळ्यात पहिले असं म्हणलं जातं इव्होल्युशनरी स्टडीजमध्ये की पतंग हा सगळ्यात पहिले आला आणि काही फुलपाखरांची उत्पत्ती सुद्धा पतंगातूनच झाली. त्यामुळे पतंग हे फुलपाखरांचे मोठे भाऊ. तर पतंग आणि फुलपाखरू याच्यातला फरक काय, तर कधीही आपण जंगलात गेलो आणि आपल्याला एक असा जीव जो पंख उघडून ओपन करून बसला तर त्याला पतंग समजायचा, आणि तोच जीव जर पंख बंद करून काही जीव बसलेत तर ती फुलपाखरं असतात. पतंग ही जनरली रात्री उडतात, फुलपाखरं सकाळी उडतात. फुलपाखरांचे अँटिने हे क्लब शेपमध्ये असतात, तर पतंगांचे अँटिने विविध शेप्समध्ये असतात. त्यामुळे पतंग थोडे फॅशनेबल किंवा फॅन्सी असं सुद्धा आपण फुलपाखरांच्या तुलनेमध्ये म्हणू शकतो. फुलपाखराच्या आळ्यांना केस किंवा काटे नसतात, पण पतंगांच्या आळ्यांना केस किंवा काटे हे नक्की असतात.